आम्ही 7 दिवस अनुभव घेतला. अनंत जन्मीचा सेन गेला. पुढचंही चरण त्याचाही अनुभव घेतला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, पदान सोडावे चरण द्यावे. त्रिविध तापाची झाली पोडवण, देखील चरण गुरुबंधूचे. इथपर्यंत ठीक आहे. एका जनार्दनी करू त्यांचा संग, हे बरोबर आहे. पण न व्हावा वियोग, तो दिवस आज उजाडला. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. प्रारंभ शब्द आला की शेवट. सर्वांनी आपापल्या परीनं खूप योगदान दिलं. निंबोरकर शास्त्री माझ्यापेक्षा खूप वयानं लहान आहे, तरी तो इतका महान आहे की माझ्याकडे शब्द नाही. आणि हे सगळ्यात गुरुबंधूच्या तोडून निघालेले उद्गार तुमच्या समोर कोणी बोललं नाही, खोलीत गेला. त्यांनी कधी एवढं पाठ केलं, कुठं अभ्यास केला, मी ऐकता ऐकताच अंदाज लावतो. शिवाजी महाराज मानावं लागेल. चौबंदीची राय कुठेही बसवा. गायन, वक्तृत्व, कीर्तन एवढं करून हात जोडून नाही तर थोडस एखादं टिपण पाठ असलं वाटत नाही. अथांग सागर आहे. त्यांनी आपल्या घरचाच कार्यक्रम समजून 7 दिवस सेवा केली. दुसऱ्यांदा त्यांची सेवा आहे. आमचे सगळे गुरुबंधू 4 वर्ष झाले. आज बरीचशी लांबून लांबून मंडळी आली. जेवढे आले त्या सर्वांकडे आमचा मुक्काम असतो. वाट पाहत असतात. सगळ्या महाराष्ट्रातले भाविक मला त्यांच्या घरचा सदस्य समजतात. तुम्ही पाहिलं असेल, माझ्याच कुटुंबातले बारके पुढून माझ्याजवळ अजिबात येत नाही. नुसतं पाहिलं की निघून जात. आमच्या एकदाऱ्याच्या ताई आल्या. एवढीशीच पोरगी आहे. उतरल्यावर पडत आली. माझी पप्पी घेतली. काय 2 वर्षाची असं. तो नागेश भोसलेचा मुलगा. तुमच्या मुंडे पोस्टमनची नात प्रल्हाद भाऊचा तो नातू 2 वर्षाचा. प्रत्येकाच्या घरात 3-3 पिढ्याचे संबंध. बाळासाहेबाला म्हटलं होतं थोडस आधी या. वैजापूर बसल्यामुळे ते साधे माणसं नाही. गंगागिरी महाराजांच्या गादीवर आता रामगिरी महाराज असले त्याला कारणीभूत. त्यांच्याकडे मोठी मोठी लोक जे मोगल आप्पा आणि त्यांचे सर्व सहकारी निफाड तालुक्यातून आले. ते तिकडे पिनाटे भाऊसाहेब, टाटा बिर्लाय, कासले पाटील, ओले पाटील, फार मोठे श्रीमंत लोक आहेत. शर्माजी महाराज तिकडे शेवटी आहे. बोलता बोलता बऱ्याच लोकांची नावं राहून जाते. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याबद्दल मला आदर नाही, पण समाजच एवढा आहे की माझ्याकडून ते विसरल्या. 7 दिवस झाले. मी कोण्याच गुरुबंधूला खोलीत जाऊन विचारलं नाही आंघोळीची व्यवस्था आहे का, नाश्त्याची चहा पाण्याची आहे का, जेवणाची व्यवस्थित व्यवस्था आहे का, अंथरूण पांघरूण आहे का. कोणाकडेच गेलो नाही.
त्यांनी एक नया पैशाची तक्रार आमच्याकडे केली नाही. असं तसं कारण हा ढोक महाराजचा कार्यक्रम नाही. सगळ्या कीर्तनकाराने आपल्या मुखातून सांगितलं आमच्या आईचा आहे, आमच्या घरचा आहे. नाहीतर किती गुरुजी आम्ही 1983 ला सुटलो. आताचा काळ वेगळा आहे. मी काल उल्लेख केला कोले पाटील, पिनाटे पाटील. संध्याकाळी काहीच मिळत नव्हतं. जवळजवळ मधुकरी म्हणजे काय, दारात जाऊन पहिल्या दिवशी गेलो, कधी सवय नाही एका जुन्या मगुवासोबत जर्मनचं ताट न ते चौपदरी चोळी आणि अंगणात उभं राहून जोरानं म्हणायचं मधुकरी. आयुष्यातला पहिला दिवस. मधुकरीच म्हणता आलं नाही, नुसता रडत होतो. जुना बुवा म्हणला असं होत नाही महाराज. आपण कोण लागलोय महाराज? त्रैलोक्याचा राजा असणारा ज्ञानोबा आहे, त्यानं भिक्षा मागितली, आपण कोण? अशी मला समजूत काय. वैभव ते राज्य संपत्ती टाकावी आणि उदरार्थ मागावी माधुकरी. वेचून या चिंध्या, भरून या धागा वगैरे वगैरे. पण मागून या मधुकरी, वाचावी ज्ञानेश्वर. संसार का टुकड़ा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे, नाही तो फाड निकाले आत. आमच्या 27 गुरुबंधूपैकी मधुकरी खाऊन कोणीच झोपलं नाही. मधुकरी झाली की आम्ही एवढी चाकण रोडला पाठ करायला. तिथल्या डोंगरावर एकमेका जवळून गेलो तरी बोलत नव्हतो. स्पर्धा असायची. माझा इथे फाळके बाबा असेल, बसला असेल, हा तिथे सगळे गुरुबंधू होतेच. आम्ही अभ्यासात सगळेच हुशार, पण आमची दोघांची स्पर्धा. मला 100 पैकी 100 असले ते 99 पर्यंत असायचं. मग कोणीतरी आमच्यातलं सांगायचं, ते म्हणतंय आता पुढच्या परीक्षेत मी 100. मग आम्ही रात्रभर झोपत नव्हतो, तरी 100 माझे असायचे. पण ते 98-99 चिपटून अशी अभ्यासाची स्पर्धा होती महाराज. ते मोबाईल नव्हते, काही नव्हतं. आता आमचे टिपनं पाठ करतात, त्यातलं तेवढीच क्लिप फिरते. ते क्लिप पाहून त्यांचे कीर्तन ठेवतात. मग कीर्तन झाल्यावर म्हणतात का एका क्लिप मध्येच ऐकलं होतं, मग कशाला आणलं? तेव्हा एकमेव अभ्यास म्हणजे अभ्यास होता. आणि काल थोडा उल्लेख केला केंद्रे महाराज, आम्ही 5 जण नेहमी भेटतो. ते 4 आळंदीला मी असतो, तुमचा बालाभाऊ, तुरे महाराज, एक गेला गणेश बाबा, एक माणिक त्याची आई वारली. आम्ही 5. पण या गुरुबंधूंच्या भेटी इथेच होत असतात. ही निमित्त आहे. मी कालही उल्लेख केला, काय माझं पूर्वजन्माचं अनुकूल प्रारब्ध असेल सांगता येत नाही. एक मिनिट घेतो. आमच्या घरात ही माळकरी परंपरा नाही. पहिला माळकरी मी घरात. आमच्या गावात एक परीट समाजाचे महात्मे होते. ते इथून पायीवारी पंढरीची करायची. लक्ष्मण महाराज शेंडे त्यांचं नाव. आणि माझा जन्म त्यांच्या इकडे पुरुषोत्तम पाटलाचं घर आहे तिथे. मला कळत नाही, पण माझी आई ते आपले सकाळचा नियम करायचे, खेळायला त्यांच्या पुढे नेऊन टाकायचे. ते मोठं मला चंदन लावणार, बुक्का लावणार, जप झाला की माळ माझ्या गळ्यात घालणार खेळायसाठी. त्यांना मुलगा होता, त्याचं नाव नामदेव होतं. आणि एक रायबान नावाचा आमच्या गावातला बौद्ध समाजाचा, तो योगाभ्यासी होता आणि हा वारकरी. त्यांची चर्चा झाली की श्रेष्ठ मरण कुठलं. ते म्हणले मी वाचलं लक्ष्मण आणि रायबांची चर्चा वाचलं की पायी तीर्थयात्रा घडून देह संताद्वारी पडो, असं मरण येईल का आपल्याला? म्हणजे मनात असलं ते त्याच वर्षीची वारी मुंगी पैठणला रायबान गेला
आणि तिथून 4-5 दिवसांनी लवडच्या पुढे कुर्मदासाजवळ नामदेव गेला 1945 ला. त्याची इच्छा होती आळंदीला जायची. एकुलता एक मरण पावला. आणि मग 10 वर्षांनी माझा जन्म झाला. रडणं ऐकलं तर ते लक्ष्मण बाबाजी दुसऱ्या दिवशी माझ्या आईला म्हणत होते की चेहरा पाहू दे. तू माझी मुलगी आहे. मी एवढ्या घाईनं का आलो? नामदेव स्वप्नात आला. ते तात्याजी म्हणायचे म्हणलं की तात्याजी मी तुमच्या दारापुढे आलो. ते स्वप्न पाहिलं माझ्या आईकडे आले. म्हणजे माझा नामदेवच आहे. ते नामदेवच म्हणायचे. मग मला म्हणायचे माझ्या नामदेवची इच्छा होती बरं, पंढरपूरची यात्रा झाली का आळंदीला शिकायचं. तो कुर्मदासाला मेला. तोच नामदेव तू आहे. जन्म देणे लागे वासनेच्या संगे. आता तुला आळंदीला जावं लागेल. मी आळंदीला गेलो. 2-3 वर्षांनी आलो तर ते मुलगी होती जिजाबाई. ठाकूरवाड्यात तिच्याकडे गेलो. दर्शन घेतलं. लग्न करशील का ब्रह्मचारी? म्हटलं ब्रह्मचारी राहणार. नावाला बाद आणू नको. म्हटलं शपथ देतो. आता एक इच्छा, तुझ्या हातून मला अग्नी पाहिजे. आता ही गोष्ट 80 सालची. मोबाईल नाही, काही नाही. शास्त्रीजी मी आलो. नरखेडला अमृत बाबाजीच्याकडे सप्ताह असला सर रेल्वे. तिथं आमची तानू मामी परीट समाजाची उभी होती. म्हटलं हाय जागा गाडीत. कुठून आले तुम्ही? म्हटलं आळंदीहून आलो. इकडे चाललो नरखेडला आमच्या स्टेशन. तुम्हाला काही कळलं का? काय तात्याजी रात्री गेले. उतरलो. गावातली दिंडी गेली. मग जिजाबाई गळ्याला बिलगून रडली. त्याची मुलगी होती. तुला कसं कळलं? रात्री मरताना मला म्हणले नामदेवाला शोध पेटवायचं नाही. घडलेलं सांगतो. अजून मी कोणाला सांगितलं नाही. तो सगळं तयार झालं विधी. मुलगा जसं करतो वडिलासाठी सगळ्या विधी केल्या. माझे वडील मेले. मला कल्पना नाही. तेरवीला आलो. पुढे योग आला. शास्त्रीजी सोन्यासारखे गुरुबंधू मिळाले. 100 वर्षे संस्थेत शिकले असेल अनेक विद्यार्थी, पण एवढं एकमेकाचं प्रेम आमच्या पाठासारखं कुणाचंच नाही. तिथे गुरुपूजन सोहळा झाला. सुधाकरला म्हटलं आपल्यापाशी खूप पैसे आहेत, आपण मधुकरी सुरू करून त्यानं नियोजन केलं. जवळजवळ 15 वर्ष मी 1000 विद्यार्थ्यांना वाटत होतो. नंतर जोग महाराजचं मंदिर, त्याला 1 कोटी रुपये खर्च आला. मी काही मागे सारलो नाही. त्याच्यात आम्ही सगळे एकत्रित आलो. आता पुन्हा पुन्हा भेटी झाल्या पाहिजे. ज्या आई गेल्या, आम्ही सगळे 11 भाऊ होतो. काकाचे 6 आणि आम्ही 5. आता आमचा 1 केला पुन्हा. आता सगळे 5 जण गेले. आता 6 जण. गेल्या वर्षी जो आपण इथे सोहळा केला ते आमचे एक मोठे बंधू कृष्णराव बँकेचे मॅनेजर, ते आता आले. आमची गावचीच आई मते पाटलाची, ते आमचे मामभाऊ आलेले इथे. सगळे आले. हा पुन्हा पुन्हा भेटीचा योग यावा याकरता हे निमित्त आहे. आणि पोस्टमॅन साहेब, कोणाचीच तक्रार नाही. कोणी उपवासी राहिला की जेवला हे विचारत नाही. काही गुरुबंधू असे आहेत स्वाभिमान. गंगाधर महाराज आहे, कंठाळ सर आहे. चाकण रोडला उभा असला का कवडे बाबा, आमचा तुरे बाबा,
ते मंदिर न ते महाद्वार दाखवतो लोकांना, माझ्या वाघानं बांधून स्वाभिमान. आमचे बंधू मरण पावले जेव्हा कुंडलिकराव गेले, आई नंतर बाबूराव गेला, आई समोर नागोरावजी गेले, चंद्रमोहनचे वडील. कृष्णराव रडत होते, रामेश्वर सर. माझी आई एवढीच म्हणली होती, एकमेकाला विसरू नका. तसंच प्रेम आहे आमचं, कोणीच गैरहजर राहत नाही. कृष्णराव असेल, प्रभाकर असेल, रामेश्वर, कैलास गेला आमचा, जगदीश खुशाल, त्यांची मुलं, माझ्या मोठ्या भावाची 4ही मुलं, रमेश असेल, मोरेश्वर, तो हारबीरची सेवा करतो, वसंत मुरली, त्यांची सगळी मुलं. इथे मी काही पाहत नाही, पण चंदू आणि मोहन, अंतरितोष आणि प्रतीक, नाश्ता कोणता, जेवण काय केलं, किती लोक येणार, हे सगळे डोकं त्यांचं आहे. कमी पडत नाही, शिल्लकही राहत नाही. पहिल्या दिवसचा पदार्थ पुन्हा नाही, हे त्यांचं नियम. सगळी कुटुंबातली सगळी टीम माझ्या पाठीमागं उभी आहे, म्हणून तुमचं व्यवस्थित स्वागत होऊ शकतं. दोघे एकल्याचा खेळ. तर एक विश्वनाथ भाऊ राहिला, जुन्या काकड्या सगळे गेले. ते खडसे महाराज वगैरे एक एक महिना असतातच. सगळ्यांना त्या विमानात आणलं यावर्षी. गेल्या वर्षी अंगठ्या दिल्या, तर गणेश म्हणला मला आता जमत नाही प्रवासात, तुला विमानाने आणतो. अशी गंमत केली. सगळे सुधाकरनं नियोजन केलं, विमानाने प्रवास झाला. मग ते सुधाकरची ट्रॉफी पाहिली, असं विमान आम्हाला पाहिजे. यांना फोटो दिले साधे, असं विमान पाहिजे. तुरे बाबा आले माझ्याकडे, शिवाजी महाराज आले, ते हक्काने येतात. आता सुधाकरने फोन पुण्याला केला. परवाची गोष्ट, कालच्या काल अर्जंटमध्ये सगळं तयार केलं, तिथून पार्सल आता काटोलला आलं. मी वेळ लांबवण्याचं कारण, आत्ता गाडी आली. हे आयडिया कळली ना, आयडिया मोबाईल असे कसे बसतील ते इथे येईपर्यंत. म्हणजे हे आता गाडी आल्यामुळे बोललो, नाही तर म्हटलं असतं आता आणून देतो घरी, तर आणत आता. सगळे नाते गोते, सगळे प्रेमाची माणसं.